शिरोळ तालुक्यातील 293 मतदान केंद्रावर 1758 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. 3,17,490 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात 296 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी 1758 अधिकारी व कर्मचारी तसेच 36 झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. शिरोळ तहसील कार्यालयात CU 415, BU 715 व व्हीपॅट 399 इतके मशीन दाखल झाले असून ते सीलबंद अवस्थेत पोलिसांच्या बंदोबस्तात ठेवण्यात आले. एकूणच तालुक्यात 1,58,158 पुरुष मतदार तर 1,58,628 महिला मतदार मिळून 3,17,490 मतदार 7 रोजी होणाऱ्या मतदानामध्ये आपला हक्क बजावणार आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. शिरोळ तालुक्यामध्ये 54 गावांचा समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गेल्या 8 दिवसापासून आंध्र प्रदेश राज्यातील 96 पोलिसांचं पथक शिरोळमध्ये दाखल झालंय. याचबरोबर 293 मतदान केंद्रासाठी 1758 अधिकारी व कर्मचारी तसेच 36 झोनल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली. 6 मे रोजी सकाळी 9 वाजता साहित्यांचं वाटप करण्यात येणार असून यासाठी 54 बसेस, 2 कार्गो व 57 जीप अशा एकूण 113 वाहनांची सोय करण्यात आली. प्रत्येक मतदान केंद्रावर शासनाच्या नियमानुसार विविध सेवा सुविधा पुरवण्यात येणार असल्याची निवडणूक विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. सध्या टपाली मतदानाची नोंद घेण्याचं काम तहसील कार्यालयात सुरू आहे. त्याचबरोबर 85 वर्षाच्या पुढील 153 अपंग तसेच वृद्ध मतदारांपैकी या 131 जणांनी गृहमतदानाच्या माध्यमातून आपला हक्क बजावलाय. यातील 14 वृद्ध व अपंग व्यक्ती गृहमतदान नोंदणीनंतर मयत झालेत, तर 8 व्यक्ती या परगावी गेले असल्याने 153 मतदारांपैकी 131 मतदारांनी मतदान केलंय. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे. आंध्र प्रदेश राज्यातील विशेष पोलीस म्हणून 96 पोलिसांचा फौजफाटा तहसील कार्यालयावर दाखल झाला. याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त 500 पोलिसांचा फौजफाटा मागवण्यात आला. यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग असून गृहरक्षक दलाचे जवानही निवडणुकीच्या ठिकाणी तैनात असणार आहेत.